नमस्कार, मी वैशाली फॅमिली फूड्स मराठीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर आज आपण मस्त असं जत्रेत असतं तसं मटणाचं कालवण पाहणार आहोत। एकदम मस्त रेसिपी आहे आणि खूप कमी साहित्यात एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेले आहे। तुम्ही समोर पाहू शकताय मस्त असं आपलं मटणाचं ताट तयार झालेलं आहे। एकदम छान अशी तर्री आहे। तर चला मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। चरबी बाजूला केलेली आहे। पहा अशा पद्धतीची पांढरी तेलकट अशी चरबी असते। आता भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। एक वाटी हिरवं वाटण घेतलेलं आहे, साधारण 4 चमचे। त्याच्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आले, पुदिना आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे। 1 चमचा धनेपूड घ्यायची, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, 2 चमचे काळं तिखट घ्यायचं, 1 चमचा हळद घ्यायची आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता गॅसवरती कुकर गरम करायला ठेवल्यानंतर 2 पळ्यात तेल ॲड करायचं। चरबी जी आपण बाजूला ठेवली होती ती चरबी ॲड करायची आणि चरबी छान फुलेपर्यंत परतून घ्यायची, म्हणजे त्या चरबीतलं तेल बाजूला निघलं जातं आणि मटणामध्ये म्हणजे भाजीमध्ये चरबी छान विरघळली जाते, वरती अशी पवत नाही आणि टेस्ट खूप भन्नाट लागते। आता 1 चमचा हिरवं वाटण ॲड करायचं, छान परतून घ्यायचं। हळद ॲड करायची, निम्मी धनेपूड ॲड करायची म्हणजे अर्धा चमचा, मीठ ॲड करायचं आहे आणि आता मटण ॲड करायचं। छान मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। मटण छान मिक्स झालं की भाजीला टेस्ट खूप भन्नाट लागते। मीडियम गॅसवरती मटण छान असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। अर्धा ग्लास पाणी ॲड करायचं, जास्त पाणी ॲड करायचं नाही। कमी पाणी असलं की मटण छान असं शिजलं जातं पटकन आणि कुकरच्या शिट्टीतून बाहेर येत नाही अजिबात त्याच्यातील रस्सा। आणि मीडियम गॅसवरती 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागतात मटण शिजण्यासाठी तेवढ्या शिट्ट्या करून घ्यायच्या। शिट्ट्या झाल्यानंतर वाफ निघाल्यानंतर पहा मस्त असं मटण शिजलं जातं, एकदम छान मऊसूत असं, लहान मुलांना खाता येईल असं। आता त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आणि एक उकळी काढून घ्यायची। उकळी आल्यानंतर लहान मुलांसाठी मिठाचा रस्सा काढून ठेवायचा। काही ठिकाणी मिठाचा रस्सा म्हणतात, काही ठिकाणी आळणी रस्सा म्हणतात, आमच्याकडे मिठाचा रस्सा म्हणतात। तर मुलांसाठी काढून ठेवायचा आहे। आता गॅसवरती पातेलं गरम करायला ठेवायचं भाजीला फोडणी देण्यासाठी। तेलपळीने 5 पळ्यात तेल ॲड करायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर उरलेलं सर्व हिरवं वाटण ॲड करायचं। हिरव्या वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। वाटण छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं। धनेपूड ॲड करायची, गरम मसाला ॲड करायचा, काळं तिखट ॲड करायचं। घरगुती काळं तिखट आहे, घरी बनवलेलं। छान असं सर्व परतून घ्यायचं आहे। आता जे आपण मटण शिजवून घेतलं होतं तो रस्सा तो ॲड करायचा, छान मिक्स करून घ्यायचा आणि जेवढी भाजी बनवायची आहे तेवढं अजून थोडं गरम पाणी ॲड करायचं। छान अशी उकळी काढून घ्यायची आहे। उकळी आल्यानंतर 1 चमचा ज्वारीचं किंवा बाजरीचं किंवा बेसन घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे। 1 चमचा मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं पाणी ॲड केलं, छान पीठ मिक्स करून घेतलं आणि भाजीमध्ये ॲड केलेलं आहे। याला आळण घालणं म्हणतात किंवा काही ठिकाणी कालवण घालणं म्हणतात। तर याच्यामुळे काय होतं, एकदम भन्नाट टेस्ट येते, खरंच खूप छान टेस्ट येते, एकदम जत्रेतल्यासारखी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा, कोथिंबीर भुरभुर घ्यायची आणि तुम्ही पाहू शकताय एकदम कट तर भन्नाट आलेला आहे। आता आपण ताट बनवून घेऊयात। ताटामध्ये भाकरी सोडायची आणि एकदम जत्रेत वाढलं जातं तशाच पद्धतीनं मी ताट बनवलेलं आहे। पहा, अगोदर मटण सोडलं जातं, ढवळून रस्सा सोडला जातो जेवढा पाहिजे तेवढा, नंतर कटाची पळी सोडली जाते, अजून थोडं मटण सोडलं जातं जसं आवडतं आहे तसं, लिंबू पिळून घेतलं जातं, कांदा तोंडी लावायला घेतला जातो आणि कुस्करून मटण खाल्लं जातं। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स येण्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा। पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत। धन्यवाद।